उपस्थित आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय म्हणा आपलं? माझं नाव जवाहरलाल नंदाजी बापना, कवठे तालुका शिरूर जिल्हा पुणे. तुम्ही सगळं सांगून टाकलं त्याच्या. कशी काय एकंदरीत परिस्थिती राजकीय परिस्थिती? नामदार दिलीपराव वळसे पाटलांचं पारड खूप जड आहे. त्यांनी केलेली विकास कामं आणि विशेषतः बोगद्याचा झालेला प्रश्न, साहेबांनी 7 लाख लोकांचे हित पाहून त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय सर्वसामान्य लोकांना आवडलेला आहे. दिलीपराव वळसे पाटील तुम्हाला यांना पसंती देऊ इच्छिता तुम्ही? हो, 1-2 नंबरच बटन आम्ही दाबणार. आणि दुसरे जे उमेदवार आहे देवदत्ताजी निकम, त्यांच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही? देवदत्त निकम सुद्धा साहेबांच्या तालमीतच तयार झालेले आहेत. ते साहेबांचे शिष्य आहेत आणि असा एकही मुद्दा नाही त्यांच्याकडे का साहेबांनी हे केलं नाही, साहेबांनी काय केलं नाही असं कोणीच बोलू शकत नाही. शिरूर आंबेगाव मध्ये विशेषतः आमची 42 गावं तिकडे निवडली गेली. यापूर्वी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी जे काम केलं त्यांच्या कामाचा आणि आदरणीय नामदारजी वळसे पाटलांच्या कामाचा तडाखा पाहिला तर कितीच 42 गावं त्यांच्यामुळे सुजलाम सुफलाम झाली. विरोधक अशी चर्चा करतात की दिलीपराव वळसे पाटील यांनी 35 वर्ष सत्ता दिली, आता आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगशाल? नवीन चेहऱ्याचा प्रश्नच येत नाही. ज्या माणसाने या भागाला काही कमीच केलं नाही, प्रत्येकाच्या सुखदुःखात माळींपासून ते कोणत्याही घटना असू द्या तर त्यामध्ये साहेब अग्रसारी असतात. विशेषतः आमच्या भागात झालेला पराग कारखाना हे त्याचं द्योतक आहे. आज आमच्या तालुक्यात किंवा आमच्या या 42 गावामध्ये 2 कारखाने झाले, भीमाशंकर आणि पराग. त्यामुळे लाखो म्हणजे हजारो शेतकरी सुखी झालेत आणि बेळला साखर कारखाना जो बाजारभाव आहे तोही अतिशय चांगला आहे. या ठिकाणी देवदत्ताजी निकम साहेब असं म्हणतात की मला एकदा संधी द्या, उलट पालट करून टाकेल आणि चांगला विकास कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून. तुम्ही काय सांगशाल? केंद्र सरकार मोदीचे असल्यामुळे या सरकारला मिळतो प्रश्न निकम किंवा साहेब नाही, हा प्रश्न सर्वसामान्य शिरूर आंबेगावच्या जनतेचा आहे. जनतेसाठी खरं जर विकास करायचा असेल तरच वळसे पाटलांची गरज आहे. कारण आता या विधानसभेमध्ये अतिशय हुशार आणि तडफदार आमदार निवडून जाणार आहेत आणि मुळात साहेब विरोधात असू किंवा सत्तेत असू त्यांनी आमच्या या 42 गावाला किंवा शिरूर आंबेगावला असं वाटलं गेलं नाही का कधी निधीच काही पडून झाला नाही. एका ठिकाणी म्हणले जाते की दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारची साथ सोडली आहे, त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केला जातो, तर तुम्ही काय सांगशाल? हे तात्विक मतभेद आहेत. वळसे पाटील शरद पवारांना अतिशय गुरु मानतात. खर तर पवार साहेब देखील यशवंतराव चव्हाणांचे माहेर पुत्र होते. त्याही काळात पवार साहेबांनी त्यांना सोडलं, पण पवार साहेब यशवंतराव चव्हाणांविषयी कधी वाईट बोलले नाही. आजही तसंच झालंय. 7 लाख लोक जनतेला डिंब्याच्या पाण्याची गरज असल्यामुळे वळसे पाटलांनी हा निर्णय घेतला आणि ते शरद पवारला गुरुस्थानीच मानतात ना, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. शरद पवार आजही गुरु राहतील, उद्याही गुरु राहतील. पण जनतेचं काय? 7 लाख जनतेचं पाणी गेलं तर आम्ही काय करायचं? तसंच काही शेजारी या ठिकाणी आजोबा त्यांची सुद्धा आपण चर्चा करणार. बाबा नमस्कार. नमस्कार. आपल्या ठिकाणी राजकीय परिस्थितीचा एक अनुभव घेतला किंवा परिस्थिती पाहता तर तुमच्या गावामध्ये कुणाची आहे काय वाटते तुम्हाला? जास्त करून वळसे पाटील. वळसे पाटीलच का बरं? त्यांचे विकास काम, त्यांचा वरपर्यंत हात, त्यांचा वरपर्यंत वशिला सगळं काही त्यांना ज्ञात आहे म्हणून त्यांच्या वळसे पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही म्हणता विकास झालाय, तर कोणत्या प्रकारचे विकास काम झालेत आपल्या भागात? आता विकास काम संपूर्ण आता हा हायवे रस्ता झाला, पराग कारखाना आहे, भीमाशंकर कारखाना एकदम उत्कृष्ट पद्धतीने चालवला. अशा पद्धतीने अनेक काम आमच्या गावामध्ये झालेले. एका ठिकाणी दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर निष्ठा म्हणून एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तुम्ही काय सांगशाल? निष्ठा महत्वाची का विकास कामे महत्वाची? विकास कामे महत्वाची. या ठिकाणी डिंब धरणाला बोगदा काढून पाणी कर्ज जामखेड या ठिकाणी नेण्याचा जो घाट घातलाय त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल एक गावकरी म्हणून, किंवा इकडे 42 गावात तुम्ही रहिवासी आहेत म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असेल? तिकडे ते रोहित पवारांनी आश्वासन दिलं होतं का मी पाणी तुम्हाला इकडे आणून देतो, मला निवडून द्या. त्यामुळे त्यांचा खूप प्रयत्न चालू आहे. पण तो बोगदा जर खाली गेला तर ह्या 40 गावाला उन्हाळाच तयार होईल. त्याच्यामुळे वळसे पाटलाशिवाय त्याला पर्याय नाही. आता या ठिकाणावरून हा बोगद्याला विरोध असणार आहे की व्हावा असं तुम्हाला वाटते का? बोगद्याला विरोध आहे आमचा, वळसे पाटला सुद्धा विरोध आहे. बोगदा झाला तर आम्हाला शेतीला पाणीच मिळणार नाही ना. म्हणजे पाण्यासाठी तुम्ही झगडताय? सगळ्याच बाजू पाणी, वरचा अनुभव, जाणकार व्यक्ती, अशामुळे आम्ही वळसे पाटलाला निवडतो.
पूर्वी पाणी या ठिकाणी कसं होतं? पूर्वी ना दुष्काळ भाग होता. पूर्ण आम्हाला रोजंदारीचे काम करावं लागत होते. परंतु या टिंब्या धरणामुळं आणि वळसे पाटील या ठिकाणी लाभल्यामुळं आम्हाला पाटाला पाणी आलं. खूप अशी सुधारणा झाली. ऊस लागला जातो आणि ऊस जवळच्या जवळ इथं पराग कारखान्याला घातला जातो. त्याच्यामुळं आम्हाला वळसे पाटलाशिवाय पर्याय नाही.